बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अशोक चिटणीस सर लिखित कादंबरी आनंदयात्री. प्रकरण 5. एसटीनं ठाणे बसस्टँड सोडला. निघताना तरी बस अगदी ठरल्या वेळी निघाली याचं सुधीरला समाधान वाटलं. आजचा एकूण दिवस चांगला जाणार असा विचार मनगटावरचं घड्याळ पाहत असताना त्याच्या मनात आला. आज घड्याळाचा गजर बरोबर 4 वाजता झाला. तीच दिवस चांगला जाईल ही सूचना देणारी घटना होती. त्याचं गजराचं घड्याळ ही अजब चीज होती. अनेकदा गजर लावला की तो होत नसे, झाला तर वेळेवर होत नसे. गजराची किल्ली देताना घड्याळाची किल्ली द्यायला तो विसरे. मग रात्री घड्याळच बंद पडे. ते घड्याळ एकदा मोडीत काढा. किती वर्षे त्यानं तुम्हाला सर्व्हिस द्यायची? अपर्णा त्या गजराच्या घड्याळाला उद्देशून हे वाक्य अनेकदा म्हणाली होती. युसुफनं सुधीरला आहेराच्या पाकिटाबरोबरच लग्नात दिलेलं ते घड्याळ होतं. अनेकदा दुरुस्तीला देऊन सुधीरनं त्या घड्याळावर भरपूर खर्च केला होता. दुरुस्तीच्या खर्चात अनेक गजराची घड्याळं आत्तापर्यंत घरात आली असती असं अपर्णानं म्हटलं तरी त्याचा परिणाम सुधीरवरही झाला नव्हता. आम्हा बायकांचं घरातल्या बारीक सारीक मोडक्या तोडक्या आणि जुन्या वस्तूवरही अपार प्रेम असतं असं पुरुष एरवी म्हणतात. पण तुमचं तुमच्या घड्याळावर प्रेम बायकांनाही लाजवणार आहे. अपर्णाला हे असलं बोलायला जणू संधीच हवी असायची. शेजारी बसल्या अपर्णाकडे त्यानं पाहिलं. नट्टा फट्टा केलेला तिचा चेहरा थोडा थकलेला वाटला. तिच्या डोळ्यावर झोप आहे हे त्याला जाणवलं. चारूनं बसमध्ये शिरताच बाबांच्या शेजारची खिडकीजवळची जागा पटकावली होती. खिडकीच्या काचेला नाक चिकटवून मध्येच ती सीटवरून उठून उभी राहत होती. बस कोर्ट नाक्यावरून अशोक स्तंभाला वळसा घालून कळव्याच्या पुलावरून जाऊ लागली. पूल अर्धा पार झाला नसेल तोच बस थांबली. सकाळी ट्रॅफिक जाम होता. अरुंद असल्या पुलाच्या तोंडाशीच एक ट्रक ब्रेकडाऊन झाला होता. रिक्षा, सायकली, बैलगाड्या, खाजगी कंपन्यांच्या बसेस, टांगे यांची एक लांबच लांब रांग थोड्या क्षणात सुधीरच्या एसटीच्या मागे पुढे लागली होती. बघ कुठे थांबलोय आपण. हा कळव्याचा पूल. तुझ्या माझ्या ओळखीचा तो आता राहिला नाही. लग्नाआधी कितीतरी सायंकाळी पुलाच्या कठड्यावर बसून आपण काढल्यात. चांदण्या रात्रीही खाडीची भरती ओहोटी पाहिली आहे. पण या पुलाचं स्वरूप आता बदललं आहे. कठड्यांच्या आधारावरून भले मोठे पाईप नेले आहेत. रहदारी भरमसाठ वाढली आहे. संध्याकाळी इथं कोणी फिरायला म्हणून येतं की नाही कुणास ठाऊक. खरंच या पुलावर आपण किती वेळा आलो होतो ना. याच पुलावरून आपण युसुफ भाऊंच्या घरी कळव्याला गेलो होतो ना. हो. पूल संपला की लगेच कळवा गाव लागतं. त्या गावात एरवी कधी गेलो नसतो, पण युसुफमुळं त्या गावात किती वेळा गेलो हे सांगता येणार नाही. रात्री अपरात्री त्याच्याही बरोबर या पुलावर बसून गप्पा मारल्यात. त्याच्या कविता ऐकलेत. ठाण्याची ही पुलाखालची खाडी त्यावेळी आम्हाला थेम्स नदीसारखी वाटायची. खाडीकडे पाहता पाहता सुधीरला एकदम माधवरावांची आठवण झाली. माधवरावांबरोबर ते एकदा संध्याकाळी या पुलावर आला होता. माधवरावांचं राजकारणावर विलक्षण प्रेम, राजकीय विषयावरचं त्यांचं वाचनही दांडगं होतं. सुधीरला राजकारणात फारसा रस नव्हता. इतिहासाचा विद्यार्थी असूनही प्रचलित राजकारणात तो रमू शकत नसे. इतिहासापेक्षा आपण वाङ्मयाचाच अभ्यास करायला हवा असं त्याला वाटे. वर्तमानपत्रापलीकडे राजकारणाचं वेगळं वाचन तो करीत नसे. पण माधवरावांच्या संगतीत राजकारणात अटळ असे. माधवरावांना सुधीर अनेक साधे सुधे वाटणारे प्रश्नही विचारायचा. माधवराव त्यांच्या खास पद्धतीने उत्तरं देत. सुधीरला नेहमी वाटे की माधवरावात एक उत्तम शिक्षक आहे. साध्या सोप्या उदाहरणांनी किस्से सांगून, विनोद सांगून क्लिष्ट वाटणारी तात्विक चर्चा ते रंजक बनवीत. जगभरचा वारंवार केलेला प्रवास, कामगारांच्यात केलेला प्रत्यक्ष वावर, जीवनात अनुभवलेलं दुःख आणि केलेलं वाचन यांनी माधवरावांचं व्यक्तिमत्व समृद्ध झालं आहे असं त्याला नेहमी जाणवे.
रेडिओ ऑफिसर म्हणून बोटीवर नोकरी लागल्यावर माधवरावांची कामगार नेत्याची भूमिका संपली होती. पण मार्क्स आणि लेनिनवरचं त्यांचं प्रेम आणि त्या विचारसरणीबाबतच्या पुस्तकांचं वाचन चालूच राहिलं. बोटीवर नोकरी लागल्यावर माधवरावांनी पैसा खूप मिळवला, पण ढोंग, अहंकार, खोटी प्रतिष्ठा यापासून ते दूर राहिले. जीवनातलं दैन्य, दुःख आणि भयान बाजू त्यांनी फार जवळून आणि हसत मुखानं पाहिली होती. त्यामुळेच माधवरावांच्या विचाराला, तर्काला सुधीरच्या मनात एक आदराचं स्थान होतं. या कळव्याच्या पुलावरील कठड्यावर बसून आणि खाडीकडे पाय सोडून माधवराव बसले होते. कठड्यावर हाताचे कोपरे रेलून आणि कठड्या अलीकडे उभं राहून सुधीरनं माधवरावांना बोलण्याच्या ओघात विचारलं होतं, मार्क्सवाद आणि लेनिनवाद यात तुमच्या दृष्टीनं त्याज्य काय आहे? काहीच नाही. मी मार्क्सवाद मानतो, पण लेनिनवाद ही पुढची पायरी. देश काल परिस्थितीनुसार तत्व लवचिक बनतात, पण मूळ तत्व बदलत नाही. केमिस्ट्रीत अल्केमी जेव्हा प्रथम माहीत झालं तेव्हा हा जादूटोणा आहे की काय असं लोकांना वाटलं. पुढे विज्ञानाने विविध केमिकल्स जगापुढे ठेवली, पण तरीही मूळ अल्केमीची थोरवी कमी झाली नाही. लेनिनवाद आला म्हणून मार्क्सवाद कमी किमतीचा किंवा त्याज्य ठरत नाही. माधवरावांशी बोलताना वेळ कसा संपायचा ते सुधीरला समजायचं नाही. वृक्ष विषयांना साधं सोपं रंजक रूप देत माधवराव बोलत राहत. त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच भांडवलशाही आणि साम्यवादी विचारसरणीबाबतचा विषय त्यांच्या बोलण्यात अगदी सहज आला. सुधीरला ते म्हणाले, भांडवलशाहीत बेकारी, वस्तूंचे सतत बदलते भाव, किमतींची अस्थिरता, महागाई अगदी अपरिहार्य ठरते. उलट समाजवादी देशात वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या जातात. अहो, तुम्ही असं सांगता, पण साम्यवादी देशात जाऊन येणारे प्रवासी त्या देशात ही महागाई आहे असं कसं सांगतात? सुधीरनं माधवरावांना विचारलं होतं. माधवराव तात्काळ म्हणाले, साम्यवादी देशात महागाई असलीच तर ती रिफ्लेक्शन म्हणूनच येते. अन्य देशातले पदार्थ अपरिहार्य म्हणून साम्यवादी देश खरेदी करतात, आयात करतात. त्यामुळे त्या पदार्थांबाबत महागाई दिसते. अरे, आपलं घर स्वच्छ ठेवायचं ठरवून आपण ते स्वच्छ ठेवू शकतो, पण आपलं घर जर या कळव्याच्या खाडीवर असेल तर खाडीची दुर्गंधी वाऱ्याबरोबरनं घरात येणारच. तशीच अन्य देशातली दुर्गंधी म्हणून महागाई साम्यवादी देशात येत राहते. बाबा, बस चालू कधी होणार? कंटाळलेल्या रडक्या स्वरात चारूनं सुधीरला हलवून विचारलं. होईल आता, असं तंद्रीतून जागं होत सुधीर म्हणाला आणि योगायोगानं बस ही जागशी हलली. बाबा, तुम्हाला कसं कळलं हो? काय? बस केव्हा चालू होईल ते? चारूच्या भाबड्या शब्दाने सुधीरला हसू आलं. त्यानं अपर्णाकडं पाहिलं. अपर्णानं हसून खट्याळपणे पाहत मानेला एक झटका दिला. तुझे बाबा आहेतच असे हुशार, त्यांना सगळं कळतं. बस केव्हा सुटेल हेही कळतं. असं हसून म्हणत अपर्णानं चारूला आपल्या मांडीवर प्रेमानं ओढून घेतलं. तिच्या गालाची पापी घेतली. अपर्णाच्या खट्याळ हसण्याकडे आणि तिच्या गालावरच्या खळीकडे सुधीर पाहत राहिला होता. बस पनवेलपर्यंत येऊन पोहोचली होती. सुधीरनं घड्याळात पाहिलं, 7:30 वाजायला आले होते. बस स्टँडवर थांबताच अपर्णाने सुधीरला म्हटलं, मी चारूला जरा नेऊन आणते, तुम्ही उतरू नका. सामानावर आणि माझ्या पर्सवर लक्ष राहू द्या. सुधीरला चहा पिण्याची इच्छा होती, पण सामान टाकून त्याला उतरता येईना. स्टँडवर 2-3 बसेस आलेल्या होत्या. उसाच्या रसाचे ग्लास भरून त्या सकाळच्या वेळी 2-3 पोरं एसटीच्या खिडक्यातून गिऱ्हाईक खेरीत होते. बस स्टँडच्या भिंतीवर हिंदी चित्रपटांच्या जाहिराती चिकटवलेल्या होत्या. अलिबागला कोणता पिक्चर चालू असेल? मालुताईंनी तो नक्की पाहिलेला असेल. हिंदी चित्रपटाचं त्यांना विलक्षण वेड आहे. ठाण्यात असताना माधवराव आणि त्या खूप चित्रपटांना जात असत. माधवराव प्रत्येक हिंदी चित्रपटावर टीका करीत, पण मालुताईंना घेऊन चित्रपट पाहायचं सोडित नसत. बरेच इंग्रजी चित्रपट मात्र माधवरावांनी सुधीरला घेऊन पाहिले. मालुताईंना ते इंग्रजी चित्रपटाला येण्याचा आग्रह करीत, पण मालुताई म्हणत,
मला तुमच्या इंग्रजी चित्रपटातलं ढिम्म काही कळत नाही. मूक चित्रपट आणि यस फस करणारे इंग्रजी चित्रपट सारखेच. थिएटरमधले लोक जोकला हसले की आपणही बावटासारखं हसायचं. त्यापेक्षा घरी 3 तास झोप काढीन, एखादं पुस्तक वाचीन. माधवराव ही नेहमी यावर ठराविक वाक्य ठोकत म्हणायचे, कुठलीही आवड मला तुझ्यावर लादायची नाही, पण कशाचीही टेस्ट डेव्हलप करावी लागते. रत्नागिरीच्या कर्मठ ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन मी कोंबडी चवीनं खातो, चवीनं व्हिस्की पितो, बोटीवर जे आणि जसं मिळेल ते खातो. तुमचं कौतुक सांगू नका हो. उद्या तुम्ही माणसंसुद्धा शिजवून खाल. वरती मला सांगाल की टेस्ट डेव्हलप केली की फ्राय केलेला माणूसही काय झकास टेस्टी बनतो. मालूताई काहीच्या चिडून म्हणल्या. माधवराव त्यांच्या वाक्याला दाद देत म्हणाले, तू काही म्हण, टेस्ट ही डेव्हलपच करावी लागते. हा माझा मुद्दा खराच. एरवी कडू कारलं आणि मेथीची कडू भाजी तू मिटक्या मारीत कशी खातेस? सर्वांनाच ती कुठे आवडते. त्या दिवशी तुझा सख्खा भाऊ वासू तू हौशीने केल्या कारल्याच्या भाजीला तोंड वाकडं करत होता. त्यानं शेवटी बायको केली ती कारलेकर घराण्यातली. काय एकेकाच्या आयुष्यात विनोद असतो पहा. मला वाटलं होतं की पोरीचं नुसतं कारलेकर आडनाव ऐकून तुझा भाऊ तोंड कडू करील, पण कारलेकरांच्या पोरीनं त्यांचं तोंड गोड केलं. खरीच सुगरण म्हणायला पाहिजे. नाहीतर तुला कशाची टेस्ट नाही. तुम्हाला असलं आडवं तिडवं बोलायला बरं जमतं. म्हणे मला कशाची टेस्ट नाही. तुमच्या तोंडी लागलं म्हणजे माणसाला टेस्ट असते वाटतं. मालूताई मान बेलावून निघून जात म्हणाल्या होत्या. कंडक्टरनं बसची घंटी वाजवायला सुरुवात केली होती. पॅसेंजर्स भराभर आत आपापल्या जागेवर येऊन बसत होते. चारूला हाताशी ओढत घेऊन अपर्णा ही बसमध्ये चढली. जागेवर बसताना ती कमालीची शहारली. तिनं डोळे मिटले, नाकानं जोरात श्वास घेतला. तिचं अप्र नाक तिनं खूप वर चढवलं. रुमाल नाकाजवळ नेऊन तिनं शेंटचा सुगंध घेतला. बस हल्ली. काय झालं ग? सुधीरनं तिला विचारलं. काही विचारू नका. या मुताऱ्या म्हणजे नरकपुऱ्या आहेत. चारूमुळे मला तिथं जावं लागलं. अपर्णा एवढं बोलली आणि डोकं मागे सीटला टिकून डोळे मिटून ती बसून राहिली. चारूनं खिडकीजवळची जागा पकडली. पनवेल मागे टाकून बस पुढे पळत होती. अजून 2 तास प्रवास व्हायचा आहे या विचारानं सुधीर कंटाळा होता. त्यानं जवळची ब्रीफकेस उघडली. वरच आदल्या दिवसाचा इव्हिनिंग न्यूज होता. चाळा म्हणून सुधीरने इव्हिनिंग न्यूज उघडला. हॉटेलच्या, कॅबरे डान्सरच्या आणि सिनेमाच्या जाहिराती आतल्या डाव्या पानावर होत्या. त्याची नजर त्या कॅबरे डान्सरच्या जाहिरातीवर अडकळली. कॉलेजात शिकत असताना माधवरावांच्या घरी एका सायंकाळी त्याची नजर अशीच एका इव्हिनिंग न्यूजच्या कॅबरे डान्सरच्या जाहिरातीत अडकळली होती. माधवरावांच्या हे लक्षात आलं. ते म्हणाले, सुधीर, त्या कॅबरेच्या नुसत्या जाहिराती पाहू नकोस. एकदा माझ्याबरोबर चल, तुला चांगल्या हॉटेलात कॅबरे दाखवतो. सुधीरनं माधवरावांकडे ओशाळून पाहिलं. हे बघ, असा बावटासारखा चेहरा करू नकोस. परवाच्या इयर एंडला एखाद्या हॉटेलात खरंच माझ्याबरोबर चल. फ्लोअर शो पाहू, मोठी मजा असते. बोट बंदराला लागली की आम्ही देशोदेशीचे हॉटेल्स हिंडतो, बाजारात जातो, खातो पितो, मजा करतो. लाईफ हे सालं एन्जॉयच करायचं असतं. बोट बुडली आणि मेलो बिलो तर सारी सुखं चाखायची राहून जातील. आयुष्याच्या बोटीचाही काही नेम नसतो. शिवाय मालूताईंनी माधवरावांचं वाक्य अर्धवट तोडत काहीशा रागीट स्वरात घाईघाईनं म्हटलं, हे बघा, तुम्हाला आयुष्य काय उपभोगायचं ते उपभोगा. सुधीर भाऊला नसतं काही सांगू नका, नसतं दाखवू नका. त्याचं अजून आयुष्य सुरू व्हायचं आहे. नुसता कुठे तो कॉलेजात शिकतोय, अजून नोकरी लागायची आहे, लग्न व्हायचं आहे, सुख दुःख पाहायचे आहेत. अर्धवट समज आलेल्यांना तुमच्यासारख्या जग हिंडणाऱ्या भनंगांच्या सान्निध्यात ठेवणं ही चूकच आहे. त्याची आई तुमच्या माझ्या नावानं कोकलते त्यात म्हटलं तर तथ्यच आहे. मला तर भीती वाटते की उद्या तुम्ही आपल्या संतोषलाही कॅबरेला घेऊन जाल. नशीब
वासुमामानं त्याला आपल्या ताब्यात घेऊन पुण्याला ठेवला आहे आपल्या घरी शिकायला. तुम्हाला हात जोडून विनंती करते, सुधीर भाऊला कॅबरे वगैरे दाखवून बिघडवू नका. अगं सुधीर भाऊ काय आता लहान आहे, त्याला सगळं समजतंय. या वयात ही काही समजत नसेल तर सांगितलं पाहिजे. तुम्ही मंडळी तरुण पोरांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवता, मग चोरटं कुतूहल निर्माण होतं, विकृत मनं निर्माण होतात. माधवराव ठासून म्हणाले, झालं तुमचं प्रवचन सुरू. एरवी धर्म बिर्म न मानणारे तुम्ही बोटीवरच्या दोस्तांच्या नादी लागून आचार्य रजनीशांचे शिष्य बनणार असं दिसतंय मला. रजनीश फिलॉसॉफी तुमच्या आचरणात यायला वेळ लागणार नाही. मुळात तुमचीच ती फिलॉसॉफी. मला परवापर्यंत वाटत होतं की रजनीशांच्या मुलाच्या जोक्सपुरतेच तुम्ही त्या रजनीशावर खुश आहात. हे बघ, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. मी रजनीश भक्त वगैरे नाही. एखाद्या माणसाचा एखादा विचार योग्य वाटला तर त्याचा जरूर स्वीकार आणि गौरवही करावा. मग तो विचार रजनीशांचा आहे की मार्क्सचा आहे याचा विचार करू नये. अगं धार्मिक विचार विनोदाचा वापर करून उद्या तू जरी सांगितलास तरी मी तुलाही मानीन. त्यासाठी रजनीशच कशाला हवा? प्रत्येक गोष्ट अगदी माझी रेवडी उठवण्यासाठीच का सांगता? रजनीशांच्या बरोबर माझा उल्लेख केला नसता तर काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं हे मला ठाऊक नाही. मी सुधीर भाऊला परवाच्या 31 डिसेंबरच्या रात्री कॅबरेला घेऊन जाणार आहे. तू आलीस तर तुलाही घेऊन जाईन. कॅबरे पाहून ही माणसं बिघडत नसतात हे तू लोकांना सिद्ध करून दाखव. उलट कॅबरे न पाहता पुरे हो तुमचं कॅबरे पुराण पुरे करा आता. मला अगदी किळस वाटते. उघड्या नागड्या बायकांचा थैथयाट पाहून काय आनंद मिळतो राम जाणे. असं फणफणत मालूताई ओट्याशी स्वयंपाकासाठी गेल्या. सुधीरनंही त्या दिवशी हळूच पाय काढता घेतला. तो घरी गेला, पण 31 डिसेंबरची रात्र कॅबरे पाहण्यात घालवायची या विचारानं तो बेचैन झाला होता. चित्रपटांतून मासिकांतून त्यानं कॅबरे डान्सविषयी पाहिलं वाचलं होतं, पण आपण कधी तो प्रकार पाहायला जाऊ असं त्याला वाटलं नव्हतं. माधवरावांच्या व्यक्तिमत्वानं तो झपाटला होता, पण तरीही माधवरावांनी आपल्याला कॅबरेला नेण्याची तयारी दाखवावी हे त्याला योग्य वाटलं नाही. एक बोचरी जाणीव त्याला अस्वस्थ करीत राहिली. मालूताईंना आपलं माधवरावांबरोबर कॅबरेला जाणं यत्किंचितही आवडणार नाही या विचारानंही तो बेचैन झाला होता. मालूताई आणि माधवरावांच्या स्वभावात जमीन आसमानाचं अंतर होतं हे तो जाणत होता. त्या दोघात अनेकदा नाट्यमय खटके उडालेले त्यानं पाहिले होते, मात्र रुसवा फुगवा अबोला भांडण असं त्यानं पाहिलं नव्हतं. स्वर चिडका झालाच तर तो मालूताईंचाच व्हायचा. माधवराव हा चिडू शकेल असं वाटणारा माणूसच नव्हता. ते एक अजब रसायन होतं. सतत हसत राहणं, हसत ठेवणं, तात्विक बोलणं हाच त्यांचा स्थायी भाव होता. बोटीवरच्या नोकरीवरून 2-3 महिने रजा घेऊन येणारे माधवराव रजेचा काळ अगदी आनंदात घालवीत. ते बोटीवरच्या नोकरीत नव्हते तेव्हाही कधी कष्टी दुःखी त्यानं पाहिलं नव्हतं. बोटीवरून रजेवर आल्यावर चित्रपट पाहणं, मुंबईत जुन्या मित्रांना भेटणं, फिरणं, गप्पा मारणं, घर साफ करणं, पुण्याला वारंवार संतोषकडं जाणं, शनिवारी रविवारी त्याला ठाण्यात आणणं, वाड्यातल्या मंडळीत शिरून प्रत्येकाची टोपी उडवणं, ह्यात त्यांची सुट्टी संपून जात असे. सुट्टीवर आल्यावर माधवरावांचा वेश हा वाड्यात चर्चेचा विषय बने. कधी टाईट पॅन्ट, कधी ढगळ लेंगा, कधी धोतर तर कधी लुंगी, कधी अर्धी पॅन्ट तर कधी पठाणी वेश, कधी टी शर्ट तर कधी सूट. डोक्यावर विविध प्रकारच्या चित्रविचित्र आकारांच्या आणि रंगांच्या टोप्या ते वापरीत. त्यांच्या धिप्पाड देहाला काहीही शोभून दिसे. आपल्याला शोभून काय दिसतंय आणि काय नाही याची पर्वा त्यांनी कधी केली नाही. रस्त्यानं ते जायला लागले की लोक त्यांच्याकडे पाहत राहत. लोकांकडे पाहायला मात्र त्यांना सवड नसे. मुक्तपणे स्वच्छंदात ते जगत होते. कुणाची खंत, काळजी, भीती त्यांनी बाळगली नव्हती. नोकरीची काळजी केली नव्हती. तुरुंगवासातही ते खचले नाहीत.
वास्तविक त्यांचा बोटीवर नोकरी लागण्यापूर्वीचा काही काळ आर्थिकदृष्ट्या फार तणावाचा गेला होता. संसाराचे 3 तेरा व्हायची वेळ आली होती. पोराचे हाल होत होते, पण मालूताईंनी कधी त्रागा केला नाही. वास्तविक माधवरावांनी कामगारांचं पुढारीपण करावं, मिरवणुका काढाव्यात, मारामारा कराव्यात, दगडफेक करावी, जाळपोळ करावी आणि तुरुंगात जावं हे मालूताईंना मुळीच मान्य नव्हतं. पण आपल्या पसंती नापसंतीला अर्थ नाही हे लक्षात येताच मालूताईंनी परिस्थितीशी जुळवून घेतलं. विरोधी सूर काढीत न बसता त्या भोग भोगण्यास ताठपणे उभ्या राहिल्या. लहान लहान मुलांच्या शिकवण्या केल्या, पापड लाटले, शिवणटिपण केलं, ठिगळं लावलेल्या साड्या वापरल्या, पण बिनकष्टांचा पैसा घरात आणला नाही. कुणाकडे याचना केली नाही, सहानुभूतीची अपेक्षा केली नाही, नवऱ्याविषयी तक्रारीचा एक शब्द उच्चारला नाही. याच काळात संतोषला वासुमामानं पुण्याला आपल्याकडं नेलं. मालूताईंनी संतोषला पुण्याला कसं जाऊ दिलं हे सुधीरला नीटसं कधीच समजलं नाही. कोरड्या हवेचं कारण मालूताईंनी त्याला सांगितलं, पण सुधीरला ते पटलं नव्हतं. वासुमामाकडे संतोषला पाठवून मालूताई एकट्याच ठाण्यात राहिल्या. महिन्यातून 2दा त्या मुंबईतल्या तुरुंगात माधवरावांना भेटायला जात. त्यांच्या अनुपस्थितीत झेपेल आणि जमेल ते युनियनचं कामही मालूताईंनी केलं होतं. पत्रकं छापून घेणं, वाटप करणं, पत्र लिहिणं, पत्रांना उत्तर लिहिणं वगैरे निरस आणि त्यांना स्वतःला न आवडणारी पण माधवरावांची कामं त्यांनी केली होती. माधवरावांशी नेहमी मतभेद व्यक्त करणाऱ्या मालूताईही सुधीरनं पाहिल्या होत्या, पण आपल्या विरोधाची धार त्यांनी तीव्र केली नव्हती. माधवरावांनी कॅबरेला जाणं त्यांना आवडत नसे, पण माधवरावांना जे करायचं ते करणारच हे त्यांना ठाऊक होतं. माधवरावांनी सुधीरला आपल्याबरोबर नेऊ नये असं मात्र त्यांना तीव्रतेने वाटत होतं. हे सुधीरनं पाहिलं होतं आणि म्हणूनच माधवरावांबरोबर आपण जातोय या चूक होते आहे हे त्याला टोचत राहिलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.